तिला ना शिक्षा एकच, खूप नाजूक नाजूक अशी छोटीशी गोड गोड इथे तिथे बागडत असते ना सारखी. आजपासून रोज रात्री सगळे झोपल्यावर किंवा उठायच्या आधी पूजेची सगळी भांडी घासून काढायची, तू एकटीने, आणि हे कोणालाही न कळता. समजलं? अहो ती ती भांडी तर एवढी जड आहेत की मला उचलायला पण नाही होणार. ती भांडी मी घासायची आहेत. घासावीच लागतील. नाहीतर मी असं करते, तू घासणार नसशील ना तर आमच्या आजीकडनं तुझ्या आजीचा नंबर घेते, हा, आणि तिला फोन करून कळवते की चिंगीनी इकडे चेन चोरी केली. चालेल? अहो नको नको मॅडम, तसं नका करू प्लीज. आजीला काही सांगू नका प्लीज. हो ना, मग चुपचाप कुणाच्याही नकळत पूजेची भांडी घास. आणि हे मी परत सांगते, या शिक्षेबद्दल आजी, समर किंवा स्वानंदी या कोणालाही कळता कामा नये. आणि जर का कळलं किंवा तू सांगितलंस तर हॅलो, कोण चिंगीची आजी का? चालेल? नको. आणि हो, आपण नोकर आहोत, मालक नाही. त्यामुळे साडी नेसून मिरवायचं नाही, हे तुझ्या लक्षात राहिलं पाहिजे ना. त्याच्यासाठी मी एक मिनिट. हे सगळं मी सहन करते अंशुमन साहेब. तुम्ही असलात ना की मी काय पण सहन करेन साहेब. पण तुम्ही माझ्या सोबत राहा.